मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावरती परत एकदा चर्चा करणार आहोत की नेमकं जे बीडमधील जे सहकार क्षेत्र आहे किंवा जे बीडमध्ये सहकार क्षेत्रामध्ये जी आयकर विभागाची तपासणी झाली होती, त्यानंतर जे ज्ञानदाता मल्टीस्टेट बँक असेल किंवा अजिंठा अर्बन बँक असेल किंवा जिजाऊ अर्बन बँक असेल, या बँकेची जी चौकशी झाल्याच्यानंतर आयकर विभागाद्वारे जी चौकशी झाली होती, त्या बँकेची चौकशी झाल्यानंतर आज जवळपास 7 ते 8 महिने उलटून गेलेले आहेत. या बँकेचे आणखी शटर खुललेले नाहीये, टाळे उघडलेले नाहीये. आणि अशातच सुरेश कुटे यांनी 15 ते 20 दिवस अगोदर प्रसार माध्यमांशी बोलताना लाईव्ह येऊन त्यांनी सांगितलेलं होतं, सोलापूरमध्ये जी त्यांचे जे ठेवीदार आहे, सोलापूरमधील जे सर्व ग्रामस्थ वगैरे त्यांच्या समोर जी त्यांची बैठक झालेली होती, ते सुद्धा आणखी लाईव्ह आलेले नाहीये. पण त्या बैठकीमध्ये त्यांनी 21 मे ही जी डेट आहे, ती पैसे मिळण्याची जी डेट असेल, ती खातेदारांना पैसे मिळण्याची डेट त्यांनी असे सांगितलेले होते. पण अद्यापही आता आजची बघू शकता आपण 4 मे ही तारीख आहे, अद्यापही आणखी ज्ञानदाता बँकेची कुठलीही शाखा सुरू झालेली नाही किंवा त्यांचं कोणतंही कामकाज सुरू झालेलं नाही. अशामध्येच जे सामान्य वर्ग आहे किंवा जे शेतकरी वर्ग आहे किंवा जे यामध्ये ठेवीदार ज्या ठेवीदारांनी यामध्ये ठेवी अडकवलेल्या आहेत किंवा ठेवी गुंतवलेल्या आहेत, असे जे ठेवीदार आहेत ते सध्या तरी चिंताग्रस्त आहेत की नेमकं 21 तारीख दिलेली आहे, 21 तारखेला खरंच शाखा सुरू होईल का, आणि शाखा सुरू होऊन त्यांचा व्यवहार सुरळीत होऊन मिळण्याची जी पद्धत होती, त्यांनी सांगितलेलं होतं की 21 तारखेला सर्व ठेवीदारांना त्यांचे ठेवी मिळण्यास सुरुवात होती. पण आपण आताही बघू शकतो की जी 4 मे ही तारीख जवळ आलेली आहे, पण अद्यापही त्यांची कुठलीही शाखा सुरू नाहीये. आणि अशामध्ये जवळपास आता फक्त त्यांच्या हातामध्ये 16 ते 17 दिवस राहिलेले आहेत. 16-17 दिवसामध्ये त्यांचं कामकाज सुरू होऊन त्यांच्या जे ठेवीदार आहे ते ठेवीदारांना ते कसं मॅनेज करतील आणि त्यांची पैसे देण्याची पद्धत काय असेल, आणखी त्यांनी याबद्दल कुठलेही कन्फर्मेशन दिलेलं नाही. तर कुटे साहेबांना जे ज्ञानदाता बँकेचे संचालक आहेत किंवा कुटे ग्रुपचे जे संचालक आहेत, माननीय सुरेश कुटे, जे ज्ञानदाता बँकेचे चेअरमन आहेत सुरेश कुटे, यांना विनंती हीच आहे की त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना किंवा लाईव्ह येऊन किंवा आपली जी ज्ञानदाता बँक आहे त्याची शाखा सुरू करून जे ठेवीदार आहेत त्यांची संपर्क साधावा आणि त्यांना नेमकं जे येणाऱ्या डेटला आपण फंड्स कसे देणार आहोत आणि फंड देण्याची प्रक्रिया काय असेल त्याबद्दल त्यांनी काहीतरी सविस्तर या माहिती याच्यावर प्रकाश टाकावा, जेणेकरून जो सर्वसामान्य वर्ग आहे तो यामध्ये भरकटला जाऊ नये आणि चिंताग्रस्त होऊ नये. कारण दिवसेंदिवस जे सामान्य वर्ग आहे तो चिंतेत जात आहे. कारण कुटे साहेबांनी 21 तारीख दिलेली आहे, 21 तारखेपर्यंत आपण काहीही करू शकत नाही, 21 तारखेला बँक सुरू होईल हीच आशा सर्वजण बाळगून आहेत. पण अद्यापही त्यांची अशी कुठलीही सकारात्मक पाऊल नाहीये किंवा ब्रँच सुरू नाहीये, शाखा सुरू नाहीये, शाखेचे कामकाज सुरू नाहीये किंवा त्यांच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांची किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांची कुठलाही संपर्क होत नाहीये. मग अशामध्ये कसं सामान्य माणसाने समजायचं की खरंच 21 तारखेला शाखा सुरू होईल आणि त्यांचे कामकाज सुरळीत सुरू होईल. याबद्दल माननीय सुरेश कुटे साहेबांनी लाईव्ह येऊन जे त्यांचे ठेवीदार आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचा जो संभ्रम होत आहे त्याबद्दल त्यांनी त्यांचा संभ्रम दूर करावा आणि लवकरात लवकर शाखा सुरू करून शाखेचे जे कामकाज आहे ते सुरू करावे, जेणेकरून जो सामान्य वर्ग आहे त्यांना दिलासा मिळेल आणि दिलासा मिळून त्यांना एक कुठेतरी आशा लागेल खरंच आपले पैसे सुरक्षित आहे आणि आपले ठेवी आपल्याला परत मिळतील. तसेच आपल्याला माहितीच आहे की जेव्हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची जी आयकर विभागाद्वारे जी ज्ञानदाता बँक असेल किंवा द कुटे ग्रुप असेल यांची जी आयकर विभागाद्वारे जी चौकशी झाली होती, त्या चौकशीनंतर ज्ञानदाता बँकेचे चेअरमन आहेत सुरेश कुटे व त्यांचे जे संचालिक आहेत माननीय अर्चना कुटे यांनी आपले जे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आहेत माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. तर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून उद्योग क्षेत्रातून ते नेमकं राजकारणाकडे वळतायत का, आणि जे राजकारणाकडे वळतायत तर सर्वसामान्यांच्या पैशांचं काय, याबद्दल जो सर्वसामान्य माणूस आहे त्यांच्या मनामध्ये अनेक संभ्रम निर्माण होत आहेत आणि दिवसेंदिवस त्यांची चिंता वाढत आहे की नेमकं हे सर्व गोष्टी घडत असताना कुठेतरी त्यांचे जे पैसे आहेत ते पैसे सुरक्षित आहेत का, आणि सुरक्षित आहेत तर त्यांना ते स्वतःचे पैसे कसे मिळवता येईल. तर हात जोडून कुटे साहेबांना एवढीच विनंती आहे की त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना किंवा आपले जे शाखा सुरू करून जे सर्वसामान्य वर्ग आहेत किंवा जो शेतकरी वर्ग आहे किंवा जो सर्वसामान्य जे ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांचे जे ठेवी त्यामध्ये अडकलेले आहेत किंवा ज्या त्यांनी ठेवी इन्व्हेस्ट केलेले आहेत त्या ठेवीदारांचे जे कन्फ्युजन आहे, जे संभ्रम आहे, तो शाखा सुरू करून लवकरात लवकर त्यांचा संभ्रम दूर करावा आणि आपल्या शाखा सुरू करून त्यांचे जे ठेवी आहेत ते लवकरात लवकर आपल्याला कसे परत देता येईल याबद्दल त्यांनी सविस्तर सकारात्मक चर्चा करावी आणि शाखा लवकरात लवकर सुरू कराव्या. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.
आणि जर काही नवीन अपडेट आली तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जी येणारी नवीन माहिती आहे ती सर्वात अगोदर मी आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. धन्यवाद.